नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र होमगार्ड भरती चालू होती. त्यापैकी जे काही बृहन्मुंबईमध्ये ज्या पण काही उमेदवारांनी भरती दिली होती, तर त्या उमेदवारांचं म्हणजे मित्रांनो गुणपत्रक आलं होतं आणि त्याचबरोबर भरपूर असे उमेदवार होते, की सर गुणपत्रक आले पण कट ऑफ कधी लागणार आहे? तर मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुमच्यासाठी मी एक अशी झणझणीत माहिती घेऊन आलेलो आहे. कारण की म्हणजे हे कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. आणि त्या कट ऑफ संदर्भात बरेचसे आपले जे काही सबस्क्रायबर होते, आपल्या चॅनलवर म्हणजे मला कमेंट्स करत होते, की "सर, आता एक सध्या YouTubeवर एक व्हिडिओ फिरत आहे आणि ते कट ऑफ वगैरे सांगत आहे, ते खरं आहे का?" म्हणून. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचं आभार व्यक्त करतो, की तुम्ही आपल्या चॅनलवर एक चांगला भरोसा दाखवला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदम खरी आणि ओरिजिनल माहिती मी तुमच्यापर्यंत सादर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचा आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, कट ऑफ सुद्धा एकदम अतिशय चांगला लागलेला आहे. जेवढे पण उमेदवार होते बृहन्मुंबईला ज्यांनी पण काही ग्राउंड दिलं होतं, त्या सर्वांचं सर्वप्रथम मी तुम्हाला सांगायच्या अगोदर ज्यांचं पण काही सिलेक्शन झालेलं आहे, त्या सर्वांचं सुद्धा आपल्या YouTube चॅनलकडून हार्दिक, हार्दिक अभिनंदन मित्रांनो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असणार आहे आपल्या चॅनलकडून. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, आपल्या मुख्य व्हिडिओकडे आपण येऊया. आणि त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही असंच भरभरून प्रेम देत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा मित्रांनो. ठीक आहे, आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्हाला हा पत्रक पडला मी दाखवतो. त्यामध्ये आदेश काय आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे मित्रांनो. आता आदेशमध्ये काय म्हणलेले आहेत पहा. मी संदीप जाधव, समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उप आयुक्त सशस्त्र पोलीस तारदेव मुंबई, मला होमगार्ड अधिनियम 1947 कलम 3(1) नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार सोबत जोडलेल्या यादीतील नवीन भरती झालेल्या मानसेवी पुरुष व महिला होमगार्ड यांना बृहन्मुंबई क्षेत्राकरिता होमगार्ड सदस्य म्हणून नियुक्त. हा कट ऑफ आहे मेल म्हणजे पुरुष उमेदवारांचं कट ऑफ आहे. आणि यामध्ये तुमचे जवळपास जे पण काही उमेदवार क्वालिफाय झाले होते, लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवला होता आणि आपल्या चॅनलवर सुद्धा आपण पोस्ट केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय संपूर्ण यादी होती आणि ती संपूर्ण यादी आपण अपलोड केलेली होती मित्रांनो. आता यामध्ये संपूर्ण क्वालिफाय ज्यांचं पण फायनल मेरिटमध्ये नाव आलेलं आहे, त्याच उमेदवारांची या लिस्टमध्ये नावं आहेत आणि आपापली नावं तुम्हाला चेक करून घ्यायची आहेत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वाची मी माहिती सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला महत्त्वाची गोष्ट आता पाहायचं आहे. तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे, रेजिस्ट्रेशन आयडी दिलेला आहे, तुमचा चेस्ट नंबर आहे, फुल नेम आहे, इथे एज्युकेशन दिलेलं आहे, तुमचं एज आहे, हाईट आहे, टेक्निकल मार्क्स महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्या मेरिटमध्ये बसण्यासाठी. आणि पुढे आहे रनिंगचं टायमिंग दिलेलं आहे, रनिंगचे मार्क दिलेले आहेत, शॉर्टपुट आहे तुमचं, त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे किती आहे आणि शॉर्टपुटचे मार्क आहे आणि टोटल मार्क किती आहे आणि क्वालिफाय रिमार्क दिलेले आहे तुम्हाला. आता ही यादी फार मोठी आहे मित्रांनो. जवळपास तुम्हाला माहिती आहे जागा किती होती. मग सांगितलं तुम्हाला 2700 प्लस जागा होत्या. तर त्यापैकी महिला उमेदवारांसाठी कमी जागा असल्यामुळे इथे म्हणजे जे पण काही पुरुष उमेदवार सिलेक्टेड झालेले आहेत, त्या पुरुष उमेदवारासाठी खरोखरच म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या लिस्टमध्ये काय झालेलं आहे, जे पण काही पुरुष उमेदवार झालेले आहेत, म्हणजे अतिशय कमी मार्कमध्ये ते म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. कारण जे पण काही डिस्क्वालिफाय झालेले उमेदवार त्यांना जास्त आढळून आलेले आहेत आणि क्वालिफाय उमेदवार त्यांना कमी भेटल्यामुळं कट ऑफ अतिशय कमी गेलेलं आहे. कट ऑफ तुम्हाला म्हणजे संपूर्ण व्हिडिओ खालीपर्यंत जाण्या अगोदर मी तुम्हाला सुरुवातीलाच कट ऑफ सांगून देतो मित्रांनो. म्हणजे हायेस्ट आहे तो 32 आणि सगळ्यात शेवटचा कट ऑफ आहे 14 मार्काचा कट ऑफ आहे मित्रांनो. म्हणजे ज्या पण काही उमेदवाराला 14 मार्क भेटलेले आहेत, त्या उमेदवाराची सुद्धा बृहन्मुंबई म्हणजेच ग्रेटर मुंबई येथे त्याची होमगार्ड जवान म्हणून त्याची निवड झालेली आहे मित्रांनो. सगळ्यात शेवटी एक अतिशय महत्त्वाची सूचना दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला हजर राहायचं आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे काय-काय असणार आहे, ते सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आपण कव्हर करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पहा, आता ही लिस्ट फार मोठी आहे. आपल्याला म्हणजे मी हळू करून दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला नाव चेक करून घ्यायचे आहेत आणि हीच लिस्ट तुम्हाला मी आपल्या म्हणजे जो YouTube चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मी हे लिस्ट टाकून देणार आहे मित्रांनो. तिथे तुम्हाला सगळी आपली जे नाव वगैरे आहेत, आपले मार्क्स वगैरे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत. कारण की 14 मार्कला हे अशीच म्हणजे सेम कंडिशन झाली होती पुणे होमगार्डला सुद्धा. कारण की पुणे होमगार्डमध्ये सुद्धा त्यांना डिस्क्वालिफाय आणि क्वालिफाय लास्टला 14 मार्कापर्यंतच, कारण की जागा भरपूर होत्या. पण क्वालिफायच म्हणजे उमेदवार त्यांना भेटले नव्हते. त्यामुळे त्यांना 14चा कट ऑफ म्हणजे लावावा लागला. शेवटी यांच्याकडे आता सध्या असं म्हणजे जागा अजून आणखीन म्हणजे रिक्त झाल्या. कारण की क्वालिफाईड मुलं त्यांना भेटली नाहीत. एवढं म्हणजे मित्रांनो काय झालंय, ह्यांचं जवळपास म्हणजे जे होमगार्ड जवान आहे, त्यांचा भत्ता तर डबल वाढलेला आहे.
त्यामुळे स्पर्धासुद्धा वाढली होती. मुलांना असं वाटलं होतं की कट ऑफ खूप जाईल. आपल्या चॅनलच्या म्हणजे जो काही चॅनल आहे त्या चॅनलवर तर बरेचसे म्हणजे उमेदवार आहेत की सर कट ऑफ किती लागेल, सर माझं सिलेक्शन होईल का? तुम्ही खरोखरच खूप म्हणजे अतिशय आतुरतेनं वाट पाहिलात मित्रांनो. आणि जेवढं पण वाट पाहिला तुम्हाला त्या म्हणजे म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. त्याच पद्धतीनं मित्रांनो तुमचे हे गत झालेले आहे. आणि आता आपण लास्टच्या पेजवर येऊ मित्रांनो, कारण की भरपूर पेज आहेत. 74 पेज होते टोटल. 74 पेज असल्यामुळं म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्यासाठी मला पण थोडं अवघड होईल. आणि कसं म्हणजे जसं पुरुष उमेदवार आहेत तसंच महिला उमेदवार सुद्धा आहेत. त्यांचे सुद्धा आपल्याला लिस्ट दाखवायचे आहे. त्यामुळे व्हिडिओ फार मोठा होईल. आपण लवकरात लवकर म्हणजे आटोपतं घेऊया. आता याच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो. हे लास्टची बघा, तुम्हाला म्हणजे लास्टचं मेरिट पहिला पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जो लास्टचा उमेदवार आहे 2410 अनुक्रमांक त्याचा नंबर आहे लास्टला. आणि त्याला 14 मार्क आहे. तो क्वालिफाय झालेला आहे. त्याला टोटल बघा 4 मार्क गोळ्याला आहेत आणि 10 मार्क त्याला ह्याला आपल्या रनिंगला आहे 1600 मीटरला. तर मित्रांनो 10 आणि 4 14 मार्कवर तो क्वालिफाय झालेला आहे आणि 14 तीच तुमची कट ऑफ लागलेली आहे. ठीक आहे. आता जी महत्त्वाची सूचना आहे, आता संपूर्ण झालं तुमचं कट ऑफ बद्दलचं झालं. आता ह्या सूचनेकडे तुम्हाला लक्षपूर्वक म्हणजे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकायचं आहे मित्रांनो. आता सदस्यांसाठी जी काही सूचना आहे त्यामध्ये बघा, होमगार्ड सदस्यत्वाकरिता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी वरीलप्रमाणे आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी होमगार्ड संघटनेमध्ये सदस्यत्वाकरिता हमीपत्र आणि त्यालाच म्हणतात बंधपत्र भरून मध्यवर्ती परीक्षा संस्था होमगार्ड महाराष्ट्र राज्य नारी सेवा सदन रोड नारायणनगर घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी दिनांक 7/4/2025 मित्रांनो तारीख लक्षात ठेवा. 7 एप्रिल 2025 ते 12 एप्रिल 2025 या कालावधीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत समक्ष हजर राहून जमा करावे. मित्रांनो याच्यामध्ये ॲड्रेस आणि तारीख दिलेली आहे. ते तुम्हाला लक्षपूर्वक, कारण की त्या तारखेला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. ती वेळ सुद्धा दिलेली आहे. त्या वेळेच्या आतमध्ये हजर राहून तुम्हाला जे पण काही सांगितलेलं आहे ते संपूर्ण पुढची जी काही प्रक्रिया आहे तुम्हाला संपूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे मित्रांनो. आता पुढे काय म्हणलेले आहे त्यांनी, निवड झालेले जे उमेदवार सदर हमीपत्र दिलेल्या कालावधीमध्ये, हमीपत्र हे महत्त्वाचं असतं मित्रांनो आणि हमीपत्र हे घेतलंच जातं. ते हमीपत्र तुम्हाला देणं हे बंधनकारक आहे. हमीपत्र दिलेल्या कालावधीमध्ये भरून देणार नाहीत त्यांची निवड रद्द करण्यात, कारण की त्या तारखेला तुम्हाला जी तारीख सांगितलेली 7 एप्रिल ते 12 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला ते हमीपत्र किंवा बंधपत्र 10 ते 4 वाजेच्या दरम्यान तुम्हाला जाऊन तिथे सादर करायचं आहे. ते भरून म्हणजे द्यायचं आहे तुम्हाला. जर नाही भरून दिलं तर तुमची जी काही निवड झालेली आहे त्याला ते रद्द समजण्यात येईल. प्रशिक्षण संदर्भातील जे काही पुढील सूचनांकरिता ते एक वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईट त्या संकेतस्थळावर तुम्हाला कंटिन्यू चेक करत राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई कार्यालय यांच्या म्हणजे संपर्कात राहायचं आहे कंटिन्यू. आणि एक वेळा ज्यावेळी तुम्ही ते बंधपत्र द्यायला जाता त्यावेळी मित्रांनो एक त्यांचा ग्रुप असतो WhatsAppचा ग्रुप. त्या WhatsAppच्या ग्रुपमध्ये तुमचा नंबर ॲड करून घ्या. कारण की ज्या पण काही गोष्टी असतात तुम्हाला संपूर्ण त्या ग्रुपवर कळवल्या जातात. आणि अन्यथा म्हणजे काय होतं माहिती आहे का, एखादी गोष्ट एखादा आदेश किंवा एखादी सूचना जर द्यायची झाली तर ती सूचना काय होते, ते झाल्याच्या नंतर तुम्हाला समजते की झालेत म्हणून. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर आपल्या म्हणजे जे पण काही तुमचं जिल्हा केंद्र आहे समादेशक ऑफिसचं त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला जे पण काही पुढील सूचना आहेत, पुढील जे काही आदेश येतात त्या आदेशांचं तुम्हाला तंतोतंत पालन करावं लागणार. आता त्याच पद्धतीनं आता महिला उमेदवार, महिला मंडळ, कारण की खरोखर महिला मंडळांसाठी म्हणजे एक त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांचं मेरिट वाटलं नव्हतं मित्रांनो एवढं लागेल म्हणून. कारण की खरोखर खूप हाय मेरिट लागलेलं आहे त्यांचं. कारण की पुरुष उमेदवारांची जागा जरा भरपूर असल्यामुळं त्यांचं कमी लागलंय. आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काय झालंय, त्यांच्या जागा सुरुवातीपासूनच कमी होत्या. त्यामुळं आता पहा मित्रांनो, ह्या महिला उमेदवाराची लिस्ट तुमच्यासमोर मी ओपन करत आहे आता सध्या. हे पहा, आता ही जी लिस्ट आहे महिला उमेदवारांची, ही लिस्ट आहे ती महिला उमेदवारांची लिस्ट आहे. आणि मित्रांनो या महिला उमेदवारांच्या लिस्टमध्ये जर सांगायचं झालं तर यांचं कट ऑफ मात्र लय हाय गेलेलं आहे. आणि ज्या पण काही महिला उमेदवार आता सध्या याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं, त्यांचं खरोखरच मनापासून स्वागत करत आहे. कारण की कट ऑफ लय म्हणजे हाय लागलेला आहे. जागा कमी होत्या मित्रांनो. त्या हिशोबानं ते लागलेलं आहे. तर महिला उमेदवारांनी लक्षपूर्वक तुमचं कट ऑफ बघून घ्यायचं आहे. मी जी काही लिस्ट आहे, जी आपल्याकडे PDF फाईल आहे, मी ती स्क्रोल करत राहणार आहे.
आणि त्या हिशोबाने तुम्हाला ते आपापलं नाव तुमचे जे काही मार्क्स तुम्ही क्वालिफाय आहेत किंवा नाही ते तुम्हाला ऑलरेडी समजलं जाईल, कारण की तुमचे मार्क तुमच्यापर्यंत आहेतच. तुम्हाला फक्त कट ऑफची आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये सेम म्हणजे ते मगाची जी लिस्ट होती त्याच पद्धतीनं आहे. याच्यामध्ये नाव वगैरे जर बघायला गेलं तर मित्रांनो, सर्वप्रथम जी काही महिला आलेल्या आहेत त्या महिलेचा जरा मार्क जर तुम्ही बघायला गेला तर त्याला टोटल बघा, टेक्निकलच मार्क 3 मार्क आहेत आणि रनिंग 800 मीटर त्यांनी 25 पैकी 25 मार्क घेतलेले आहे आणि जो गोळा शॉर्टपुट आहे त्याला 10 मार्क, असे 25 आणि 3 38 मार्कला ती टॉपर पोरगी आहे मित्रांनो. म्हणजे जवळपास बृहन्मुंबईमध्ये पोरांचा जरी विचार केलं तर पोरांना सुद्धा कमी मार्क आहेत, पण महिला उमेदवारांमध्ये याला 38 मार्क आहेत आणि 2 नंबर त्यांना 37, 35 असं चालू होत होत ही कट ऑफ लिस्ट म्हणजे मित्रांनो खालीपर्यंत येत आहे. पहा आपण म्हणजे ही लिस्ट सुद्धा मोठी आहे. तुम्हाला म्हणजे मी थोडंसं हळूहळू स्क्रोल करून दाखवतो, म्हणजे थोडंसं तुम्हाला पण म्हणजे तुमची पण नजर त्याच्यावरनं फिरत राहील मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने ही लिस्ट आहे. आता लास्टला काय करायचंय, जे मगाशी मी सूचना सांगत होतो तुम्हाला, त्या सूचनेकडे तुम्हाला मी शेवट नेतो. कारण की तुम्हाला सुरुवातीचे मार्क बघायला भेटलेत. आता शेवटचा कट ऑफ कुठपर्यंत लागलेला आहे. आता आपल्याला काय माहीत आहे, ठीक आहे, ही मधली गोष्ट सोडून द्यायची आहे. तुम्हाला ऑलरेडी फक्त म्हणजे संपूर्ण मार्क माहीत आहे. फक्त कट ऑफची आवश्यकता आहे. तर सुरुवातीचे मार्क पाहिला, तुम्हाला आता कट ऑफ शेवटला मी नेतो मित्रांनो. ते कट ऑफ पाहून घ्या. हे पहा, लास्टचाच पेज आहे. आता आपण लास्टच्याच पेजला आलोय जवळपास. आता या लास्टच्या पेजमध्ये ही सूचना दिलेली आहे मागासारखीच आणि फक्त आपल्याला कट ऑफ पाहायचा आहे इथं. कट ऑफ पहा मित्रांनो, महिला उमेदवारांचा कट ऑफ 26 लागलेला आहे. 26 हे काही कमी नाही आहे मित्रांनो. 26 म्हणजे लय हाय झालं. म्हणजे सध्या जे पण काही गृहरक्षक दलाचे जवान आता झालेले आहेत, त्यांच्यासाठी हे 26 मार्क पुष्कळ झालेले मित्रांनो. कारण की 14 मार्क फक्त हे पुरुष उमेदवारांसाठी सगळ्यात कमी कट ऑफ आहे आणि ज्या पण काही महिला उमेदवार आहेत त्या महिला उमेदवारांसाठी 26 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळं सर्व पण ज्या पण काही महिला उमेदवार सध्या महाराष्ट्र गृहरक्षक दलामध्ये त्यांची निवड झालेली आहे, त्या सर्वांचं आणखीन एक वेळा स्वागत मित्रांनो. स्वागत आपण भरपूर वेळा केलेलं, कारण की हा स्वागत अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की कट ऑफ हाय लागलेला होता. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, जी मगाशी सूचना सांगितली होती मी तुम्हाला, तीच सूचना आता येते सुद्धा तुम्हाला म्हणजे लक्षपूर्वक ऐकायचं आहे महिला उमेदवारांनी. सेम सूचना आहे, सेम तारीख आहे, ठिकाण सुद्धा सेमच आहे. तुम्हाला संकेतस्थळ आहे आणि नंतर तुम्हाला जे काही तुमचा जो समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई कार्यालय याच्याशी सुद्धा तुम्हाला संपर्कात राहणं गरजेचं आहे. कारण की जी बंधपत्र तुमचं आहे ते तुम्हाला बंधपत्र तुम्हाला तिथं सादर करणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे महत्त्वाचं असतं. हमीपत्र जो असतो तुमचा, तो हमीपत्र तुम्हाला सुद्धा 7 एप्रिल 2025 ते 12 एप्रिल 2025 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत समक्ष हजर राहून तुम्हाला जमा करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. महिला उमेदवारांसाठी ही सूचना होती. आणि दुसरी गोष्ट, बाकीचे जे काही तुमची ट्रेनिंग वगैरे असेल किंवा आता याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जो पण आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये असे पण कमेंट्स येतील की सर आता यांची वेटिंग लिस्ट कधी ओपन होणार वगैरे म्हणून. ठीक आहे. तर आता विषय म्हणजे काय माहिती आहे का, वेटिंग लिस्ट ओपन होणं अगर न होणं, तर यांचा कट ऑफ जो 14 मार्काचा आहे ना, मुलांचं जे पण काही पुरुष उमेदवार होते 14 मार्क, जे पुण्याची भरती सांगितली होती ग्राउंडसाठी त्यांनी काय म्हणले होते की 10 मार्क कमीत कमी 1600 मीटरला असणं गरजेचं होतं आणि 4 मार्क ज्या ज्या पण काही पुरुष उमेदवारांना कमीत कमी 10 मार्क 1600ला पडतील तेच पुरुष उमेदवार गोळा फेकसाठी ते क्वालिफाय होतील आणि गोळा फेकमध्ये त्यांना कमीत कमी 4 मार्क घेणं गरजेचं होतं मित्रांनो. तर 10 आणि 4 14 झाले. आता 14च्या खालचे ते ऑलरेडी डिस्क्वालिफाय झाले, तर कट ऑफ लावणार कसं? आता तुम्हीच विचार करायचा आहे. कट ऑफ म्हणजे आता ह्याच्यानंतर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न जर केला तर त्याचं उत्तर तुम्हाला हे असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, महिला उमेदवारांचं म्हणजे एक टायमिंगला त्यांचं लागू शकतं, कारण की वेटिंग लिस्ट त्यांना, कारण की 26च्या खाली 14 पर्यंत त्यांना यायला चान्स आहे. त्यामुळे त्यांचं वेटिंग लिस्ट लागू शकते. तर पुरुष उमेदवारांचं आपण वेटिंग लिस्टबद्दल आपण सध्या इथं काही बोलू शकत नाही. आलंच चुकून तर वेल अँड गुड आहे. आणि बाकी जर तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील तर शेवटी आपलं कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहेच. मनात ज्या पण काही शंका असतील गृहरक्षक दलाबद्दल, होमगार्डबद्दल किंवा पोलीस भरती संदर्भात वगैरे, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर पुरवण्यात येईल. आणि आणखीन वेगळा मनस्वी आपला आभार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही एवढं विश्वास दाखवला आहे त्याबद्दल तुमचं म्हणजे मनापासून आभार आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.